एक लक्षात घ्या, एक मिनिट, लोकशाहीला मानणार हा विषय लोकशाही मानणार आहे. हा देशामध्ये जी घटना आहे ती त्या घटनेने लोकशाही आपल्या देशाला दिली. या जगातला सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे आणि यामध्ये पक्ष संघटना असेल तर पक्ष संघटनेमध्ये 95% लोकशाही एका बाजूने झाल्यानंतर हा निर्णय स्वाभाविक होता असं आम्हाला वाटत. जिस तरह से लोकतंत्र का आज विजय हुआ है, हम लोकतंत्रों को मानने वाले हैं. हमने 2 जुलाई को और 5 जुलाई को भी ये बताया था, 2 जून और 5 जून को, यहाँ पे लोकतंत्र बैठा हुआ है. पूरी पार्टी एक जगह है और एक पार्टी है. ये लगता था जो लड़ाई चल रही है उस लड़ाई में हमें विजय प्राप्त. आलोचना कर रहे हैं. अरे बस झालं. आणि अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर. निवडणूक आयोगाचा निर्णय मी नम्रपणे स्वीकारतो असं अजित पवार यांनी म्हटलंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं अगदी काही क्षणांपूर्वी घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घोषित केला आणि त्यानंतर निवडणूक आयोगाचा हा निर्णय आपण नम्रपणे स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय स्वीकार करत असताना अजित पवार यांनी आपल्या